सुरुवात करूयात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय। 29 ऑगस्टला मुंबईत येण्याची तयारी करतानाच जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। पण हे करतानाच जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट केलंय। फडणवीसांवर टीका करताना जरांगेंनी केलेल्या एका विधानावरून भाजप नेत्यांनी जरांगेंवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलंय पाहूयात। मी विनय खंड्याचा आहे। माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतो ऐचं देव तर फडणवीस त्याच्या मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या याच विधानावरून भाजपनं जरांगेंवर टीकेची झोड उठवली आहे। आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगेंनी फडणवीसांच्या आईवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप होतोय। परिणामी भाजपनं आता जरांगेंविरोधात अतिशय आक्रमक पवित्रा स्वीकारलाय। आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी बंद करा, फडणवीसांच्या आईवर खालच्या शब्दात टीका केली तर अजिबात खपून घेणार नाही, असा इशारा भाजपनं जरांगेंना दिलाय। मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही। आणि एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही? आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही, हा माझा इशारा तुम्हाला आहे। जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे। फडणवीसांच्या आई संदर्भात जरांगेंनी विधान केल्याचा आरोप करत भाजपनं जोरदार तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे जरांगेंनी पुन्हा एकदा भाजपवर पलटवार केला। तुमच्या आईप्रमाणेच आमच्या आईचीही काळजी करा, असं म्हणत जरांगेंनी भाजपच्या टीकेवर पलटवार केलाय। त्याचवेळी आपण फडणवीसांच्या आई संदर्भात बोललो नाही हे सांगायला जरांगे विसरले नाही। आरक्षण बी द्या, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात, त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत। तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या। मी तर बोललोच नाही आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला, त्याच्यात काय नाही एवढं। आमचे मोठेच मन आहेत, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये। पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, ते बी बघा। पण जरांगेंच्या या स्पष्टीकरणानंतरही भाजप काही शांत होत नाहीये। किंबहुना मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी करणाऱ्या जरांगेंना महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशारा भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिलाय। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही। डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं, कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही। एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या, हे कुठलं आलं धोरण? एकीकडे भाजपकडून जरांगेंवर टीकास्त्र डागलं जात असताना वकील गुणरत्न सदावर्तेंनीही जरांगेंच्या मुंबई मिशनला अडवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। सदावर्तेंनी पोलीस महासंचालकांना मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे। उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय, त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा, त्यासोबतच जरांगेवर FIR झाला पाहिजे, त्यासोबतच जरांगेला पावबंद केलं पाहिजे।
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारलाय। या जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष केलंय। त्यामुळे फडणवीसांवरील टीकेनंतर भाजपनेही जरांगेंविरोधात त्याच गतीनं पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या या लढ्यात जरांगे आणि सरकारमध्ये पुढे नेमकं काय घडतं, जरांगेंचा मोर्चा खरंच मुंबईत येतो की त्याआधीच तो रोखला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।